प्रेग्नन्सीबद्दलच आपण बोलतो आहोत आणि थायरॉईड हा मेजर इथं विषय आपण घेतो आहोत. सो बाळाच्या ग्रोथसाठी ना आईचे थायरॉईड हॉर्मोन्स नीट असणं फार महत्त्वाचं आहे. ओके. सो इन केस तुम्हाला थायरॉईडचे पेशंट आहात आणि तुमची प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेली आहे तर मेडिसिन कमी करण्याच्या मागे जाऊ नका त्यावेळेला, कारण तुमच्या बाळाची वाढ तुमच्या थायरॉईड हॉर्मोन्सवरती डिपेंडंट असणार आहे. सो ड्युरिंग प्रेग्नन्सी इन केस तुम्हाला ॲलोपॅथिक मेडिसिन्स घ्यावे लागले, काही प्रमाणात ते वाढवावे लागले, हे करा. हे ॲब्सोल्युटली करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण मेडिसिन टेपर ऑफ नक्की करू शकतो. सो अजून एक केस नक्कीच अशी होती की 15 वर्ष झाले वजनच हालत नाही आहे. वजन हालत नाही आहे, सगळे प्रकार करून झालेत, फॅट डाएट करून झालं आहे, पण आपल्या सिस्टीममध्ये आल्यानंतर विदिन 5 to 7 months 15 kg वेट लॉस तिला मिळाला आहे, जो हल्लंच नव्हतं वजन. चांगलं खाऊन हेल्दी खाऊन. आणि वेट लॉस मी हे असं म्हणते की हेल्दी वेट लॉस असला पाहिजे. असं नाही आहे की तुमचा चेहरा ओढला गेला आहे, अशक्तपणा आला आहे, काहीतरी स्किन अजूनच डल झाली आहे, असं नाही. तर हेल्दी वेट लॉस जो तुम्ही अचीव करू शकता हेल्दी खाऊन आणि तो हॅपीनेससुद्धा परत मिळवू शकता. सो 15 kg वेट लॉस तर एक कॉमन आहे. कित्येक पेशंट्सनी आपल्याकडं 25 किलो वेट लॉस झालेला आहे. एक पेशंट मला आठवतं 45 kgs वेट लॉस त्यांनी केलेला आहे. किती होतं थायरॉइड तिचं चालू? तिचं थायरॉक्सिन 100 mcgचे चालू होते. सो या वेट लॉस तर झालाच, पण तिचं मेडिसिन जे 100 mcgचे होते ते सुद्धा 12.5 अल्टरनेट डे इतक्या लेवलवरती ते आलेले आहेत. सो वजन कमी होणं हा एक मोठा कन्स्ट्रेंट असतोच, पण आपण हे मेडिसिनचे डोससुद्धा योग्य पद्धतीने कमी करू शकतो पेशंटचे आणि त्याचे साईड इफेक्ट्स टाळू शकतो. आणि बऱ्याचदा उलटं पण होतं ना, काही जणांचं वजनच वाढत नाही, थायरॉइड खूप वाढलेलं असतं. येस, अशा येतात का केसेस? खूप असतात, असेही खूप असतात. आणि पर्टिक्युलरली ना हायपरथायरॉइडिझममध्ये ही कंडिशन दिसते की वजन कमीच होत जातं, काही करा तुम्ही ते वाढत नाही आहे. सो आपण जेव्हा पेशंटच्या डाएटवरती काम करतो आहे, त्याचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करतो आहोत, हेल्दी वेट गेनसुद्धा पेशंट अचीव करू शकतो. 10 किलो वजन वाढले, 12 किलो वजन वाढले, असेही पेशंट्स आपल्याकडं हजारोंच्या संख्येने आहेत म्हणायला हरकत नाही आहे. एक गोष्ट आता तुम्ही वजन कमी झाली म्हटली तर मी इथं हायलाईट करते की खूपदा ना हायपोथायरॉइडिझममध्ये वजन वाढत जातं असं म्हणतात, पण आत्ता मी जे बघते आहे पेशंट ना, हायपोथायरॉइडिझमचे पेशंट आणि अंडरवेट कंडिशन असे सुद्धा दिसत आहेत. सो मला जे आता प्रेक्षक ऐकत आहेत त्यांना हे सांगावंसं वाटतं आहे की भले तुम्हाला वजन वाढत नाही आहे, तुम्ही वजन कमी होतं आहे आणि थायरॉईडचे सिम्पटम्स दिसत आहेत, तरीही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि आपल्याला काम करायचं आहे तुमच्या मेटाबॉलिझमवर, तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करायचं आहे. सो तुम्हाला जे काही वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे हे हेल्दी वेनी होऊ शकतं. सगळा डायजेशनचा खेळ आहे. हा सगळा डायजेशनचा. गट हेल्थ तुमची इथं डिस्टर्ब होते आणि ही गट हेल्थ जेव्हा डिस्टर्ब होते तुमच्या इमोशन्स हाही त्याला एक कारण असतं. सो फिजिकल डिटॉक्सिफिकेशन, माइंड डिटॉक्सिफिकेशन या दोन्ही गोष्टींनी जेव्हा आपण रूट कॉजला हील करण्याचा प्रयत्न करू तेव्हा तुम्ही कुठल्याही डिसीजमधनं मुक्त होऊ शकता. सो जेव्हा आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो आहोत तोही फार आवश्यक आहे थायरॉईड रिव्हर्सलसाठी. एक केस अशी होती की ती आपल्याकडे हे सगळं फॉलो करते आहे, वजन नियंत्रणात आले, थायरॉईड रिव्हर्स झालेला आहे असं म्हणूयात आपण, सिम्पटमॅटिक रिव्हर्सल झालं आहे, पण तिचे TSH ना कंट्रोलमध्ये येताना दिसत नाही आहेत. सो हे जेव्हा मला लक्षात आलं, थोडंसं मी डीप हिस्ट्री घेण्याचा प्रयत्न केला आणि एक लक्षात आलं की प्रचंड स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये ती आहे. सो जेव्हा आपण फिजिकल बरोबर मेंटल किंवा माइंड डिटॉक्सिफिकेशनवरती तिच्या काम केलं तेव्हा TSH लेवलसुद्धा आपल्याला ॲक्च्युअल रिपोर्ट्समध्ये कमी होताना दिसल्या. सो स्ट्रेस मॅनेजमेंट इज म्हणजे मेजर आपल्याला काम करण्याची गरज थायरॉईड रिव्हर्सलमध्ये सुद्धा नक्कीच दिसते आहे. आता ना हे सगळं याचा एक सार आपण समअप करण्यासाठी ना काही मी प्रश्न विचारते. ओके. जे त्याच्यामध्ये गिमित्री असं आम्ही त्या सेगमेंटला म्हणतो. ओके. म्हणजे हे जरी ऐकलं तरी टिप्स आहेत त्या की त्या फॉलो केल्या की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे सगळ्यांना कळेल. नक्कीच. थायरॉईडच्या पेशंटनी कोणत्या 3 गोष्टी रोजच्या जेवणात टाळल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचे कॅफेन आणि टॅनिन, कॉफी आणि टी टाळायचं आहे. दुसरी महत्त्वाची क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स, पर्टिक्युलरली पालक, कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली हे कच्चं खाऊ नका, शिजवून तुम्ही भाजी किंवा सूप फॉर्ममध्ये घेऊ शकता. आणि तिसरं महत्त्वाचं आहे ग्लुटेन आपल्याला कमी करायचं आहे, जे गहू किंवा मैद्यामध्ये मिळत असतं. कोणत्या 3 गोष्टी आपल्या जेवणात असणं आवश्यक आहे? सो एक तर पहिली गोष्ट आहे ओलं खोबरं तुम्ही भरपूर वापरा, कोथिंबीर किंवा धणे हे वापरा. आणि थर्ड नट्स,
बदाम किंवा अक्रोड. थायरॉईडबद्दलचे 3 गैरसमज. थायरॉईड कधीच बरा होत नाही, आयुष्यभर गोळ्या घ्याव्याच लागतात आणि थायरॉईड हा फक्त स्त्रियांनाच होतो. थायरॉईड वाढू नये म्हणून कोणत्या 3 सवयी पूर्णपणे टाळाव्यात? येस. पहिल्यांदा जो लिथार्जिक किंवा आळशीपणा आपण म्हणतो आहे टाळायचा आहे, जंक फूड आणि ओव्हर थिंकिंग. कोणते 3 एक्झरसाइज? 3च कारण हल्ली कोणाला वेळ नसतो, Yes. केलेच पाहिजेत. भुजंगासन, धनुरासन, उष्ट्रासन. कोणत्या 3 अशा गोष्टी ज्या आपण अंगीकारल्या पाहिजेत? थायरॉईड रिव्हर्सलसाठी ना किंवा डिसीज रिव्हर्सलसाठी संयम, शिस्त आणि नियमितपणा असलाच पाहिजे. केस गळणं कमी करण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचे केमिकलवाले प्रोडक्ट्स वापरू नका, हर्बल प्रोडक्ट्स चूज करा. इंटरनली तुम्ही ओलं खोबरं किंवा जवस किंवा आवळा हे प्रोडक्ट्स थोडेसे वापरायला सुरुवात करा आणि काही सप्लिमेंट्स जसं विटॅमिन B12, D3 आणि प्रोटीन हे घ्या. आपलं स्किन चांगली राहण्यासाठी काय केलं पाहिजे? हायड्रेशन मेंटेन ठेवा, झोप आपली नीट झाली पाहिजे आणि फेशियल योगा किंवा फेशियल मसाज हा करा. अशा कुठल्या 3 गोष्टी ज्या आजपासून सुरू केल्या पाहिजेत? योग्य आहार, योग्य आचार आणि योग्य विचार. ऑन दॅट नोट मला असं वाटतं की हे फक्त थायरॉईड रिव्हर्सल न राहता एक लाईफस्टाईल कशी मॉडिफाय केली पाहिजे, आपली जीवनशैली कशी पाहिजे की ज्यामुळे रोगमुक्त नेहमी तर म्हणेन की आजार होणारच नाही. अशा पद्धतीने तुम्ही जे सांगितलं, तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज खूप छान माहिती तुम्ही प्रेक्षकांना दिलीत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.